कर आज आपल्या 17 नंबरमध्ये म्हणजे नगरपालिकेच्या जे घनकचरा व्यवस्थापनाचं जे ठिकाण आहे ते या ठिकाणी भटक्या श्वानांसाठी शेल्टर या ठिकाणी उभा केलेला आहे। अर्थात सुप्रीम कोर्टाचाच तो निर्णय आहे की भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुलांना, वृद्धांना किंवा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून अशा भटक्या कुत्र्यांसाठी म्हणजे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी म्हणजे शेल्टर उभा करावेत, त्यांची निगा राखावी असा एक आदेश आहे। आणि त्याप्रमाणे आपल्या अंबाजोगाई नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा उर्फ काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी 17 नंबरला भटक्या श्वानांसाठी शेल्टर उभा केलेलं आहे। तर या ठिकाणी अनेक श्वान आहेत, म्हणजे आज जवळपास 60-70 श्वान या ठिकाणी भटके नगरपालिकेने एकत्र केलेले आहेत। आणि वर शवदाहिनीच्या बाजूला म्हणजे ज्या ठिकाणी आपण घनवन प्रकल्प केलेला आहे त्या ठिकाणी जवळपास एक 200 ते 300 भटक्या कुत्र्यांसाठी त्या ठिकाणी शेल्टर, खूप छान निसर्गरम्य वातावरणात शेल्टर उभा केलेला आहे। तर आज एक सहज संकल्पना अशी मनामध्ये आली की पूर्वीही कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे सुनंदानी तो प्रकल्प सुचवला की एक घास तुमचा, आणि आपण भटक्या प्राण्यांसाठी आपण लोकांकडनं म्हणजे दररोज जे काही शेळपाक तुकडा, जे काही भाकर तुकडा असेल तो आपण नगरपालिकेच्या अनंतराव वेडे यांच्या आम्ही सोबतीनं तो त्या ठिकाणी त्या घंटागाडीमध्ये आम्ही गोळा करायचो आणि त्या भटक्या श्वाना म्हणजे सगळ्याच प्राण्यांना तो खाऊ घालायचो। म्हणजे तसा एक घास तुमचा, आणि तो पूर्ण महाराष्ट्रभर तो राबवला गेला नंतर उपक्रम। मग आताही जवळपास सगळीकडेच भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभा केलेत। मग आज सुनंदाने ते संकल्पना सुचवली की आज मुलाचा चिरंजीवाचा वाढदिवस होता की या वाढदिवसा आपण वाढदिवस कुठं साजरा करायचा, मग या भटक्या श्वानांसोबत आपण त्यांच्यासाठी खाद्य नेऊयात, त्यांना खाद्य खाण्यासाठी जे प्लेट लागतात ते प्लेट वगैरे त्या ठिकाणी देऊयात आणि त्यांच्यासोबतच तो एक वेगळ्या पद्धतीने आपण एक वाढदिवस साजरा करूयात। या पद्धतीने आज आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि एक इथून पुढेही म्हणजे की उद्यापासून परत एकदा आम्ही एक घास तुमचा हा उपक्रम या भटक्या श्वानांसाठी आम्ही अंबाजोगाईकरांसाठी म्हणजे देत आहोत, तो चालू करत आहोत की घंटागाडीसोबत बॅग असतील, त्या बॅगमध्ये ज्याला जे शक्य होतं चतकोर का होईना म्हणून तर आपला एक भाकर तुकडा त्याच्यामध्ये टाकावा। कारण ह्या भटक्या श्वानांना फार हाय क्वालिटीच्या खाद्याची गरज नाही, त्यांना असंच शेळपाक ते जरी दिलं तरी ते चालू शकतं। तर ते गोळा करून आम्ही ते ह्या श्वानांना दररोज नियमितपणे त्यांना ते देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। बस हां, बंदिस्त केलेल्या श्वानांना ते खाऊ घालणार आहोत। बस हे या उपक्रमाला सगळ्यांनीच साथ द्यावी एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो। धन्यवाद। आज नगरपालिकेने जो कार्यक्रम सुरुवात केली आहे श्वानांसाठी, भटक्या श्वानांसाठी जे काही सुरुवात केलं आहे ते खूप छान आहे। पण मला असं वाटतं की सगळ्याच कुत्र्यांना असं डांबट ठेवण्यापेक्षा ज्यांना गरज आहे की जे लहान आहेत किंवा जे आजारी आहेत अशा श्वानांना तुम्ही जास्त एकत्रित करा आणि त्यांच्यासाठी हे हा उपक्रम म्हणा किंवा उपचार म्हणा, डॉक्टरांकरवे म्हणा किंवा खाण्यापिण्यातून म्हणा, त्यांची जास्त काळजी घ्यावी आणि इतरांनी सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं। बाकीचे तर करतातच। आनंद वेडे सरांचं माझा एक प्रश्न आहे, थोडीफार प्राणी प्रेमीच आहे, त्यात हे दोघं जरा जास्त आहेत कारण आम्हाला तेवढा वेळ नाही भेटला, पण त्यांच्यामुळे आम्ही खरं तर प्राणीप्रेमी झालो। आणि फक्त डॉग्स म्हणून नाही किंवा पाळीव प्राणीच नाही तर एकंदरीत सगळेच प्राणी जेवढे आहेत तेवढ्या सगळ्याच प्राण्यांवरती ह्या दोघांचा खूप जीव, असं म्हणून कुठल्याच प्राण्यामध्ये आम्ही डिस्क्रिमिनेशन कधीच केलं नाही। अक्षरशः घराच्या पाठीमागे मुंगूस सुद्धा येतात, नेहमी पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी खाऊ काहीतरी ठेवलेलाच असतो। नेहमीच आम्हाला मागे पाठीमागे घराच्या आजूबाजूला सगळीकडे प्राणी दिसतात। जोही प्राणी भटका कधीही घरापाशी येईल तो कधीच उपाशी कधीच गेलेला नाही आहे। त्याच्यामुळे ह्या दोघांचं प्राणी प्रेम भरपूर आहे आणि मलाही तेच वाटतं की ही संकल्पना खूप सुंदर आहे। माझ्या आईला तर पहिल्यापासूनच, आता हे थोडंसं जवळ असतं तर तिने स्वतःच याचा घेतला असता की मी हे सगळं करेन। अजूनही तिची खूप इच्छा आहे की प्राण्यांसाठी काहीतरी करावं किंवा आपल्या घराच्या समोर एक छोटंसं मोठं अंगण असावं ज्याच्यामध्ये सगळे प्राणी येतील, ज्याला आधार पाहिजे तो सगळे येतील आणि त्याची आपण काळजी घेऊ। तर मला वाटतं ही संकल्पना खूप सुंदर आहे। अंबाजोगाईचे जे इतर नागरिक आहेत, जे प्राणीप्रेमी आहेत,
त्यांनी सुद्धा इथं येऊन थोडासा सपोर्ट करावा, ह्या प्राण्यांना आपुलकी आणि जिव्हाळा द्यावा. त्यांना फक्त एक शेल्टरची गरज नाही, तर त्यांना जनरली माणसांच्या किंवा नागरिकांच्या प्रेमाची, आधाराची सुद्धा तेवढीच गरज असते. इथलं जे वातावरण आहे ते खूप छान आहे. इथं खूप सुंदर असा निसर्ग आहे आजूबाजूला. त्यांना खूप सुंदर असं इथं राहण्यासाठी सोय होईल त्यांची. पण मग बाकीच्यांनी पण त्यांना जो आता ह्या एक घासाचं संकल्पना केलेली आहे तशी त्यांना थोडीफार काळजी होईल, सगळ्यांनी तशी मदत करावी आणि तेवढंच प्रेम ह्या प्राण्यांवरती राहू द्यावं. असं समजू नये की त्यांना एक शेल्टर झालंय म्हणजे आता ते तुम्ही निष्काळजीपणे राहू नका त्यांच्या बाबतीत. सगळे मला प्रश्न होता की समाजामध्ये हे श्वान अटॅक करून अनेकांना जखमी करतात आणि त्या श्वानांना तुम्ही खाऊ घालता, ही जी कॉन्ट्रडिक्शन आहे त्याच्या संदर्भात कारण समाजामध्ये असे नागरिक पण आहेत जे तेवढे प्रेम देत नाहीत. प्रत्येक प्राण्याला हे प्रेमाची गरज असते आणि प्रत्येक प्राणी हा सामाजिक प्राणीच आहे. आता ह्यांचं चांगलं आहे, तुम्ही श्वानासाठी एवढं छान प्रकल्प केला आहे, तर त्यांना मला वाटतं की थोडे दिवस लागतील ॲडजस्ट व्हायला इथे, पण त्यांना पण एक साथी भेटते, त्यांची पण एक वेगळी कम्युनिटी होती आहे, तर ती एक गोष्ट त्यांच्यासाठी चांगली आहे. कारण प्रत्येकच माणूस हा प्राणीप्रेमी असतो असा अशातला भाग नाही. त्याच्यामुळे काही लोक असेही असतात जे चालता उठता बसता उगीच सहजतेने, म्हणजे त्यांना फार काही वाटत नाही त्यात चुकीचं आणि त्यांना त्रासही देतात. त्याचा परिणाम त्या प्राण्यांवरतीही होतो, ज्याचा इफेक्ट आपल्याला पुन्हा आपल्यावरती अटॅक असा दिसतो. मग आपण त्याला जास्त फोकस करतो, पण प्राण्यांनाही प्रेमाची खूप जास्त गरज असते. जेवढा तुम्ही दोन सोबत न राहणारे प्राणीसुद्धा सोबत राहू शकतात जर त्यांना ते प्रेम तुम्ही लहानपणापासून किंवा तो जिव्हाळा दिला तर मला असं वाटतं की असं प्रत्येक प्राण्याला तुम्ही अटॅक करता म्हणून त्यांच्यावरती ते खुन्नस ठेवून त्यांना तसंच ट्रीटमेंट द्यायला हवी अशातला भाग नाही. तुम्ही कुठल्याही प्राण्याला, माणूस असो, कुत्रा असो, कुठलाही प्राणी असो, त्याला प्रेमाने बदलू शकता म्हणजे शकता. हां, मांजर आणि कुत्रा. हो, आमच्याकडे बरेच प्राणी असे सोबत राहिलेले आहेत, एकत्रित राहिलेले आहेत, जे शक्यतो सहसा बघत नाहीत कोणी. की राणी कुठे शोधून आण, राणी म्हणजे आमची मांजर. तर ते जाऊन यायचं मांजराकडे. आणि प्राणी हे माणुसकीचे जास्त असतात, जरी ते माणूस नसले तरी त्यांच्यामध्ये जास्त माणुसकी असते. माणसांपेक्षा प्रामाणिकता खूप जास्त असते. म्हणजे या श्वानाच्या संदर्भातलं एक हे आहे की सर्वात इमानदार प्राणी, सगळ्यात इमानदार प्राणी तोच आहे. आणि त्याला जर अटॅक करावा लागत असेल तर त्याच्या मागे नक्कीच त्याचं काहीतरी त्याच्या आयुष्यात खराब होऊन गेलेलं असेल, तेव्हाच ते प्राणी असे वागतात. नाहीतर तुम्ही त्या प्राण्याला एक दिवस काही पोळी त्यांचं खाद्य काही देऊन बघा, ते आयुष्यभर तुम्हाला कधीच तुमच्या वाकडत जाणार नाहीत किंवा कधीच तुमच्यासाठी चुकीचा विचार करणार नाहीत. इतके जर प्रामाणिक कुठला प्राणी असेल तर तो मग कुत्राच, श्वानच.